आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आपले आदर्श बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला पुष्प अर्पण करतील आणि पूजा करतील. आमचे सर्वांचे आवडते आमचे क्लासमेट अनुराधा मानेंचे मिस्टर डॉक्टर कदम साहेब यांना मी विनंती करेल की त्यांनी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना हार अर्पण करावा. साजरं केलं होतं. अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा स्नेहसंमेलन पार पडलं होतं. त्या कार्यक्रमामध्ये आपल्या बॅचचे जवळपास 27 विद्यार्थी आले होते. त्याच्यापैकी 50 ते 60% सहकुटुंब आले होते. आणि जिवलग मित्र प्रशांत उत्तरवार यांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी ठरलं होतं आपण, आणि गेल्या वर्षी असा संकल्प केला होता की आपण याच्यानंतर दरवर्षी आपण हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम घ्यावा. तर हा दुसरा कार्यक्रम आहे, पण काही कारणास्तव हा लॉकडाऊन लागल्यामुळे हा कार्यक्रम आपला पोस्टपोन झाला. तरी महत् प्रयासाने का होईना श्रावण मासमध्ये हा कार्यक्रम घेत आहोत आपण. त्याला उदंड आता असा प्रतिसाद भेटलेला आहे. जवळपास सर्वच लोकांना आपण कॉन्टॅक्ट केला होता. तर त्यापैकी 20 लोक इथं आलेले आहेत. आपण पहिल्या सुद्धा रूपरेषा सांगतो. हा कार्यक्रम प्रास्ताविक आपले मित्र दत्तराव धात्रे करणार आहेत. त्यानंतर स्वतःचा अल्पपरिचय, आपल्या कुटुंबाचा अल्पपरिचय देतील. त्यानंतर धबधब्याचा फेरफटका करणार आहोत आपण. त्यानंतर फोटो सेशन होणार धबधब्याचा हे करते वेळेसच. त्यानंतर भोजन करणार आहोत. त्यानंतर सामूहिक गप्पा टप्पा, ज्याला जे वाटतं तसं ते गप्पा आपले काही अनुभव वगैरे सांगतील. त्यानंतर गीत, डान्स, कॉमेडी, फिमेडी, ज्याला कोणाला भाषण येते, मुलाला मुलीला कोणाला सर्वांना हे असा कार्यक्रम होईल. त्यानंतर सर्व कुटुंबासहित शेवटचा जो आहे शेवटचा डान्सचा कार्यक्रम आहे. सर्व कुटुंबासहित सर्वांनी डान्स करायचा. प्रास्ताविक आपले मित्र दत्तराव धात्रे करणार आहेत. या कौटुंबिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन मी इथं आभार मानतो, आपलं स्वागत करतो. स्नेह संमेलन कौटुंबिक विद्यार्थी संमेलन दुसरं संमेलन आहे. पहिलं स्नेह संमेलन आपण की ज्या शाळेत ज्या मातीत आपण घरंतमता भारत वाठोरेचं मी अभिनंदन करतो. त्यानंतर विजय वाठोरे आणि गंगाधर वाठोरेचं सुद्धा अभिनंदन करतो. कारण आम्ही वेगवेगळे विखुरलेले होतो. 35 वर्षानंतर एकत्र जमण्यासाठी सोशल मीडियाचा वापर, या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या यावर संवाद साधून आचार विचार याच्या माध्यमातून एकत्र 2-3 महिने चाललं. मी बघत गेलो. त्यानंतर भारत वाटोरे त्याच्यामधून एक कल्पना सुचवली की आपण कौटुंबिक स्नेह संमेलन घ्यायचं. त्याच्यानंतर प्रत्येकाने होकार दिला. आणि गेल्या वर्षी सातारी येतं की ज्या भूमीत आपण जिथं आपण शिक्षण शिकलं, ज्या गुरुजनांनी आम्हाला घडविलं आणि तिथूनच आमचं भविष्य हे उज्ज्वल झालं, त्या ठिकाणी पहिलं कौटुंबिक स्नेह संमेलन घेण्याचं त्यांनी सांगितलं. आणि सर्वांनी होकार दिला. आणि होकार दिल्यानंतर आम्ही तिथं कौटुंबिक स्नेह संमेलन, भव्य दिव्य कौटुंबिक स्नेह संमेलन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांची प्राथमिक शाळा या ठिकाणी घेतलं. आणि सर्वांनी त्याला दाद दिली. आणि आपण सर्वजण उपस्थित आपण त्या कार्यक्रमाचे सर्वजण आपण साक्षीदार आहात. आज त्याच आनंदामध्ये आपण 35 वर्षाखालच्या आठवणीला आपण उजाळा देत आहोत. तर मी माझं इथंच 2 शब्द जे मला मनोगत व्यक्त करण्यासाठी प्रास्ताविक करण्यासाठी बोलावलं, तर मी संयोजकाचा आभार मानतो आणि मी माझे इथं 2 शब्द संपवितो. जय हिंद. प्रशांत उत्तरवार, संजय वाठोरे पोलीस जमादार, सुनील नलावडे, प्रभाकर काळमांडे येऊन माहीतच नाही आले का? प्रभाकर काळमांडे आले सहकुटुंब. रामदास वानखेडे, विजय पसलवार, राम धोंगडे, अनुराधा माने कदम, संजय साठे, प्रकाश भवर, शिवाजी भगत, संगीता तगडपल्लेवार, शकुंतला देवसरकर. काय म्हणायचं आहे तर मी प्रथमतः माझ्यापासून सुरुवात करतो. माझे सुवर्णा भारत वाठोरे, आम्ही नांदेडला राहत असतो.
प्रज्ञा भारत वाठोरे. तुझा परिचय दे, काय प्रसेनजीत भारत वाठोरे. मी 9th क्लासमध्ये आहोत. तुझा परिचय दे ना पूर्ण. पॉलिटेक्निक झाला तर इंजिनिअरिंग ॲडमिशन घ्यायचं. यानंतर विजय वाठोरे. पहिलाच परिचय आहे, पण काही कालांतरानं आपण एकमेकाला विसरतोय. परिचय झाला. या संमेलनाला काही मागच्या संमेलनाला नव्हते, ते पण काही उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी मी विजय वाठोरे सगळ्यांना परिचय झालेला आहे. त्या माझ्या मिसेस विजय माला वाठोरे, माझी आई हिराबाई वाठोरे आणि आमच्या सासूबाई सरस्वतीबाई गोखले. मी कबीर भगवान वाठोरे. हा माझ्या छोट्या भावाचा मुलगा आहे. हिराबाई वाठोरे. आमच्या सासूबाई सरस्वतीबाई गोखले. ठीक आहे, थँक्यू. मी गणराज, मी फोटोग्राफी करतो. आणि माझी पत्नी शिवानी गणेश कडे. ते माझे सासरे तुमचे क्लासमेट आहेत, संजय कामाजी कदम. आमचे सासरे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत आणि आम्ही त्यांच्या तत्वावर पावलांनी पावले टाकत आहे. मी त्यांच्या छोट्या मुलाची पत्नी शिल्पा विकास कदम, जे की गोंदियाला तलाठी आहेत. अतिशय कठीण परिश्रम करून त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिलं. त्यांनी आपल्या गरजेच्या गोष्टीला न आवश्यकता देता आपल्या मुलांच्या शिक्षणाला व आपल्या मुलाच्या बिझनेसला प्राधान्य दिलं आणि एक चांगली व्यक्ती म्हणून त्यांनी समाजात त्यांना उभं राहण्याची शक्ती आणि प्राधान्य दिलं. अशा आमच्या सासऱ्यांसाठी तुम्ही सगळ्यांनी एक छान छोटंसं कौटुंबिक संमेलन ठेवलं. कौटुंबिक ठेवल्याबद्दल तुमचा सर्वांचा धन्यवाद. आणि तुम्ही सगळेजण आम्हाला कधी नाही बघायला भेटले असते, त्यांच्यामुळे तुमच्या या कार्यक्रमामुळे तुमच्या सगळ्यांची आमच्यापासून तुम्हाला ओळख आणि तुमच्यापासून आम्हाला ओळख झाली. त्यासाठी मनापासून आभार तुमचे. थँक्यू. म्हणजे मी इथंच राहतो इस्लापूरला. माझी मिसेस स्नेहा उत्तरवार, जिल्हा परिषद हायस्कूल इस्लापूर इथे आहे. आणि माझी मुलगी सृष्टी उत्तरवार, ही आर्किटेक्चर 3rd इयरला आहे यावर्षी. आणि मुलगा ओम हा 9th क्लासमध्ये हिमायतनगरला. Myself Srushi Uttarwar. I'm studying in Bachelor of Architecture, running in 3rd year. Thank you. स्नेहा प्रशांत उत्तरवार, जिल्हा परिषद हायस्कूल इस्लापूर येथे कार्यरत आहे. My name is Om Uttarwar. I am in 9th class. राणा हरडर, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. सध्या रहिवासी दिग्रस, जिल्हा यवतमाळ. नोकरीचं ठिकाण आहे वाशिम जिल्हा मानोरा तालुका. ही माझी पत्नी आहे. कितीचा सौ अनुसया गंगाधर वाठोरे, राहणार दिग्रस, जिल्हा यवतमाळ इथे आम्ही आहे. हे मला तर वाटते हा कार्यक्रम या 1 वर्षाच्या अगोदरच ठरवला होता, पण कोरोनामुळे बरेच लांबल्या गेला. बरोबर आहे, प्रत्येकालाच भीती होती कोरोनाची. आजही सुद्धा तीच भीती आहे, पण तरी पण खूप हिंमत केली. कारण याच्यामध्ये बरेचसे वाघ आहेत की त्यांना कुठल्याही याचा काहीच भय नाही. आणि याचमुळे मला तर वाटते मागच्या वेळेस काही आले नव्हते किंवा आले होते, जे नाही आले ते त्यांना आता नवपरिचितच आहे आम्ही. पण खरोखर हा कौटुंबिक स्नेह संमेलन घेतला म्हणजे खरोखर एक खूप आदर. आजही आम्ही बरेचसे व्हॉट्सअपला असा एकही दिवस असा चुकत नसेल की कोणाची समजा ओळख किंवा भेट याच्या माध्यमातून बरेचसे होते. खरोखर मनापासून धन्यवाद. कारण आमच्या सरामुळे आणि गंगाधर वाठोरे सर यांच्यामुळे जे आम्हाला जे आजचे दिवस जे तुम्हा आम्हा पाहायचे दिवस जे लागले, खरोखर
याच्यामध्ये विजय वाठोरे, भारत वाठोरे आणि बरेचसे यांनी बराचसा परिश्रम घेतल्यामुळे आज हा गंगाधर वाठोरे, माझं बी फार्मसी झालेलं आहे आणि एम.फार्म फर्स्ट इयरला आहे. मायसेल्फ उन्नती गंगाधर वाठोरे and study by बी फार्मसी फायनल इयर आता कम्प्लीट. माझं पूर्ण नाव सुनील दत्तराव नलावडे. मी उमरखेड निवासस्थान राहतो आणि जेवली या ठिकाणी शिक्षक आहे. आणि तसंच आमच्या गृहिणी मिसेस सौ मीनाक्षी सुनील नलावडे. तसंच माझी मोठी मुलगी पुण्याला राहते, बीटेक भाग्यश्री नलावडे बीटेक झालेली आहे. आणि ही धनश्री नलावडे, ही B.Pharm फायनल इयर झालेलं आहे. एवढा परिचय देऊन आता याच्यानंतर आमच्या मी सौ मीनाक्षी सुनील नलावडे. मी धनश्री सुनील नलावडे. मी B.Pharm करते, यानंतर M.Pharm साठी ॲडमिशन घ्यायला. चंद्रपूर जिल्ह्याला मी राहतो. बाकी परिचय सर्वप्रथम मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या आयोजकाचे विशेषतः खूप आभार मानते. कारण एखादा कार्यक्रम आयोजित करायचं म्हटलं तर 1-2 महिन्याची त्याला मेहनत लागते. मी प्रशांत भाऊंचं नेहमी नाव ऐकत होते. यांचं जेव्हा कम्युनिकेशन चालू होतं की त्यांची सहस्रकुंडला आयोजन हा कार्यक्रम कौटुंबिक स्नेहसंमेलन सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळं आम्हाला तुमच्या या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभाग करून घेतलं त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही तर वर्गमित्र आहात, यू आर फ्री विथ इच अदर. पण सगळ्या महिलांची इथे ओळख होत आहे त्याचा खूप आनंद होतो. म्हणजे सगळ्या नवीन मैत्रिणी आम्हाला भेटल्या त्याचा खूप आनंद होतो. आणि इथे आयोजकासमोर आणि सगळे जे कॅप्टन आहेत आणि जे वाईस कॅप्टन आहेत त्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपचे त्यांच्यासमोर मला एक प्रपोजल ठेवावं वाटतं की जसं माझं नाव अंजी नरवाडे आहे. मी डान्स हॉटेल मॅनेजमेंटचा पेपर दिला. माझं नाव संविधान अस्ताद नरवाडे आहे. 8th क्लासमध्ये. हो, यानंतर निसर्गरम्य या पर्यटनस्थळी आपण आयोजित केलेलं आहे. आणि यानंतरचं तिसरं कौटुंबिक संमेलन जे होणार या ठिकाणी होणार आहे ते आता लागलीच पुढच्या वर्षी होईल का 1 वर्ष उशिरा होईल, तारीख आपण नंतर डिस्कस करूया आणि त्याचं आयोजन करूया. परंतु याच्यानंतरचं जे होणारं कौटुंबिक संमेलन आहे हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा या ठिकाणी प्रॉपर चंद्रपूरला होईल. रामगव्याचं दर्शन, जंगलाचं दर्शन, सर्व कामाते यांच्या जीवनचरित्रावर तो चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण जाऊया. खर्चाचा विचार करू नका. नियोजन मी तुम्हाला व्यवस्थित पार पाडेल. तुम्हाला याच्याही पेक्षा चांगल्या सुविधा त्या ठिकाणी मिळतील आणि कोणालाही काहीही त्रास होणार नाही, काहीही कोणतीही अडचण येणार नाही. फक्त तुमची तयारी ठेवा. मी नियोजन बरोबर करेल आणि या तिसऱ्या कौटुंबिक स्नेह संमेलनाची एक पार्श्वभूमी या ठिकाणी मी तुमच्या समोर सादर केलेली आहे आणि त्याच्यानुसार आपण समोरच्या कौटुंबिक स्नेह संमेलनाची तयारी करूया. स्थळ तुम्हाला आता कळालेलं आहे. रूपरेषा आपण आपल्या ग्रुपवर डिस्कस करत आहोत. धन्यवाद. माझे नाव कविता प्रभाकर कारभांडे. आम्ही कारखेडचे आहोत. इथं विद्यार्थी कौटुंबिक स्नेहसंमेलनामध्ये आम्ही उपस्थित राहिलो त्याचा अभिमान आहे. सगळे जी भेटी त्याचा मला आनंद वाटतो. हे रहस्य रमणीय निसर्ग सौंदर्य पाहून आनंद झाला. माझे नाव रुपाली कारभांडे. जिल्हा नांदेड. ही माझी पत्नी. माझे नाव मोठाताई रामदास वानखेडे. आम्ही धोत्र येथील रहिवासी आहे. प्रमोद रामदास वानखेडे. 8वी. माझी मुलगी 12वी पास आहे. आता ती नीटचे क्लासेस नांदेड इथे करते. दुसरा आहे. या कार्यक्रमामध्ये सर्वांनी एकमेकाला परिचय करून दिलेला आहे.
आणि त्याचा सुद्धा पैसे याचा नंबर येणार आहे. पण गेल्या वर्षी आमचे कुटुंब नव्हते आमच्यासोबत परत या थोडं वाढवायचं थोडं कमी कर. संजय विश्वनाथ वाटोरे थोडंच कमी कर सहाय्यक पोलीस इथं हाईट पण कार्यरत आहे. माझं गाव आहे हरडप, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. मी गोपाळ कृष्णनगर इथं स्थायिक आहे. माझं नाव माया संजय वाटोरे. हे माझी पत्नी आणि पुतणी. तिने BA केला आहे पुण्याला. हॅलो, माझं नाव सुषमा विजय पसलवाड, आधारी. मी सारिका पसलवाड. माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मी सध्या MPSC प्रिपरेशन करते. अनुराधा सुभाष कदम, अनुराधा गणेशराव माने, सातारा. माझा मोठा मुलगा सूरज सुभाष कदम, BE होऊन MS होऊन अमेरिकेत आहे. मोठा मुलगा BE होऊन MS होऊन अमेरिकेत आहे. दोन्ही अमेरिकेत आहेत MS होऊन. मला शाळेतली कुमारी अनुराधा गणेशराव माने, सौ अनुराधा सुभाषराव कदम. माझे मिस्टर डॉक्टर आहेत आणि माझे मुलांचा तो परिचय झालेलाच आहे. आहे 30 वर्ष प्रॅक्टिस केली आहे. माझं स्त्री संमेलन हे दरवर्षी घ्यायलाच पाहिजे आणि त्याच्यामुळे भेटी वगैरे 35 वर्षानंतर गेल्या वर्षी भेट झाल्या आणि आमच्या मित्रमैत्रिणींच्या भेटी झाल्या, तर त्यामुळे खूप छान वाटतं भेटी झाल्यानंतर. आणि प्रेम हे आई वडिलाचं वेगळंच असते, नवरा बायकोचं वेगळं असते, मुलाचं आईचं. प्रत्येक प्रेमाला वेगवेगळे हे असते आणि प्रेम हे अनुभूती असते. तर मित्रमैत्रिणी आम्ही 35 वर्षांनी भेटलो ते एकमेकांना असं खूप आपुलकी वाटते, एकमेकांविषयी हे आपुलकी वाटते आणि नेहमी भेटण्याची इच्छा होते. दरवर्षी आपण स्नेहसंमेलन भेट झाली आपलीच अशी भेट होत जाईल आणि एक आपलं जवळीकता सगळ्यांची निर्माण होईल आणि आपले सहकुटुंब झाल्यासारखं निर्माण होईल. थँक्यू. ये मेरा गीत जीवन संगीत कल भी कोई दोहराएगा, जग को हंसाने पहरू पिया रूप बदल फिराएगा. स्वर्ग यही नरक यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. भूलेंगे तुम भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा. पर हम तुम्हारे रहेंगे सदा. रहेंगे यही अपनी निशा, इसके सिवा जाना कहाँ. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. सगळे मरण्यासाठीच आलेले आहे, सगळे मरण्यासाठी आलेले आहे, तिथं जाणं आहे. म्हणून हा आपण आनंदाचा त्यातून ऊर्जा घेऊन चांगलं जगलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे. जाणार तर सगळेच आहेत म्हणून हे गाणं बोला आठवलेलं आहे.
यानंतर राम ढोंगळे. शेती करतो. मला बोलायचं काम दिलेलं आहे साहेबांनी. सर्व संमेलन आमचे मला वरती दिवसापासून फार आठवण येते. मी माझे शब्द माझं नाव बालाजी मारुतराव धोंगडे, राहणार दुकरा. मी शेती करतो आणि चांगला अभ्यास केला, चांगलं शिकलाय मी. गुरुदेवाला नोकरीला पण आता चांगल्या तऱ्हेची शेती करतो. ते सदन कास्तकार म्हणून त्या धोत्र्यामध्ये नावाजलेला माणूस आहे तो. यानंतर नमस्कार, मी सोनाली अरविंद गावंडे. आम्ही कलगावला राहतो. मी अरविंद गावंडे, कलगावचा रहिवासी. ही माझे सासरे बुवा, ती माझी बायको आहे, हे मुलगा आहे. मी महागाव तालुका प्रतिनिधी आहे. मी शेती करतो. हॅलो, माझं नाव धनश्री संजय साठे आहे. पण माझे मिस्टर शेती करतात, मला त्याच्यामध्ये काही मुळीच हे नाही आहे. पण शेती करतात, खूप चांगले. मी असं कुठं म्हटलं का शेती करा, पण मी पण हे पण सांगत आहे की त्यांनी मला इतकं सुख दिलं ना. आज 21 वर्ष झाले आमच्या लग्नाला. आम्हाला मूल बाळ नाहीये. असं म्हणतात सगळे आजी झाले, आजोबा झाले, मामा झाले, तुम्ही काही झालं, पण आम्ही मुलगा नाही असं आम्हाला कसंच वाटत नाही. की आपल्याला आपण एखादं तरी असं वाटते, पण असं मुळीच नाही वाटत की आपल्याला आपण कधी आपत्ती नाही होऊ दिले. याचे आम्हाला कधी दुःख झालं नाही. याच्यामुळे मी असं म्हणते, तुमचा मित्र, तुमचे क्लासमेट सगळे असते त्यांना एवढं सांगते की सगळ्या अभिमानाने की हे माझे मिस्टर खूप चांगले आहेत, स्वभावाने खूप चांगले आहेत. आज मूल नसलेल्या बाईला जगामध्ये खूप कमी किंमत आहे, तरी पण हे मला सांभाळून घेतात, माझ्यासाठी प्रयत्न करतात. तेच माझ्यासाठी खूप माझं सौभाग्य आणि भाग्याचं लक्षण. तुम्हाला एकदम आनंदात बिलकुल ठेवणार होतं, त्याच्यात काही मत नाही. यानंतर शिवाजीराव भगत बाजू आहे. म्हणून मी सातारीमध्ये इयत्ता 4थी पासून ते 10वी पर्यंत तिथं शिक्षण झालं. आणि आज माझे जे सर्व वर्गमित्र आहेत 84-85 बॅचचे, आम्ही काही 4थी पासूनचे बॅचमेट आहोत. काही 8वी 6वी पासून आलेले आहेत, काही 8वी पासून आलेले आहेत. या सर्वांना भेटून दुसऱ्यांदा आज मला खूप आनंद होत आहे. मी सहशिक्षक म्हणून इंदिरा गांधी पूर्णा या ठिकाणी कार्यरत आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे, मुलाचं शिक्षण सध्या चालू आहे. सुधा शिवाजी. माझं नाव श्रीनाथ शिवाजी भगत आहे आणि माझं MSc फिजिक्स सेकंड इयरला सायन्स कॉलेजला चालू आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. हे माझे काका आहेत, हे माझे काकू आहेत आणि माझं नाव राहुल देवराव भगत आणि माझं पण अजून 4 तारीख आहे. हो, ते मामा आहेत माझे. तर त्यांनी आग्रह केला की एक गाणं म्हणले, मी 2 शब्द सादर करतो. या ठिकाणी इतका चांगला सोहळा चालू आहे, तर त्या सोहळ्याला अनुसरून एक गीत मी सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. कधी हसणार आहे, कधी जपणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे हिवाळे उन्हाळे पावसाळे, तुझे सारे हिवाळे उन्हाळे पावसाळे, मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. थँक्यू. असे आमचे मित्र मॅथमॅटिक्सचे शिक्षक झाले, त्यामुळे त्यांचं आभार, धन्यवाद, अभिनंदन.
यानंतर संगीता तगडपल्लेवार. पेमेंट देऊ नका. 30 वर्षानंतर मला अनुकडून हे सगळा ग्रुप मिळाला. तिचा आम्ही अभिमान हे आनंद व्यक्त करते तिच्यासाठी. आणि तिनंच आम्हाला इथं सगळ्यांना जमून आणलं. मी येणार नव्हते अगोदर, कारण बिझनेस आहे आमचा नांदेडला, ज्वेलर्स आहे. माझं पूर्ण नाव सौ संगीता विजयराव मांबडे, प्रॉपर कंधारचे, पण नांदेडला ज्वेलर्स टाकल्यामुळे तिथं आले. 2 मुलं आहेत मला, तो पण बिझनेसच करतात. एक इंजिनियर झाला, एक डिफॉर्म झाला. आणि अनुमुळे सगळं श्रेय अनुला देते मी. तिनंच सगळ्यांनी जमून आणलं मला हे. आणि व्हॉट्सअप ग्रुप केला, नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असते. असे त्या संगीता तगडपल्लेवार मॅडम आमच्या क्लासमेट आहेत, आम्हाला गर्व आहे. आणि नांदेडला सर्वजण आल्यावर भेटायचं माणूस. तर मी हा कार्यक्रम ठेवत आहे. त्यात माझी पत्नी व माझी मुलगी व हे आलेले आहेत. माझे शिक्षण 10वीपर्यंत असे झालेले आहे व मी सगळ्या कार्यरत सरकारी येथेच देशभर निर्धारित आहे. आज 10 वर्षे राहिलेले आहेत. परफेक्ट चालू आहे. माझा मुलगा शिवम व इंजिनियर झालेला आहे. बँक स्पर्धांचं सेटिंग चालू आहे. हे कार्यक्रम विजय बाटोळे विजय पसरवा काळे आले ना थोड्याला वाढवायचं. काही कारणास्तव घराला आदर नव्हतो, त्यामुळे आपण माझ्या पत्नीच्या मुलीला घेऊन आले आहे. धन्यवाद. कविवर त्यानंतर B.Ed पुसद इथं केलं, अध्यापक विद्यालय, आशेवकर प्राध्यापक विद्यालय पुसद. आणि B.Ed केल्यानंतर प्रायव्हेट हॉस्टेलवर अधीक्षक म्हणून काही दिवस काम केलं ब्राह्मणगावला. त्यानंतर डोंगरकडा येथे बापूराव देशमुख हायस्कूल तिथं सुद्धा 6 महिने केला आणि नंतर जिल्हा परिषदमध्ये लागलो. आज सेवेची 30 वर्ष संपलेली आहेत. 31 वर्ष सेवा चालू आहे. आणखी 6 वर्ष सेवा बाकी आहे. सध्या शिरंजनी येथे केंद्र प्रमुख म्हणून काम करतो, केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून सुद्धा काम करतो. आणि अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ नांदेड जिल्ह्याचा मी मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष आहे. इथं माझी पत्नी माझ्या छोट्या भावाचा मुलगा आदित्य आणि दात्रक. माझं नाव आदित्य आणि दात्रक. हा माझा मुलगा 12वी पास झाला आता. नांदेड दात्रक 12वी झाली. तर हा माझा छोटासा अल्प परिचय दिला. त्यानंतर पुढील सूत्रसंचालन भारत आपण पाहिजे. ठिकाणी आला नाही, सुरक्षे आला नाही, धबधबा बघायला जेवण चालू आहे. तुम्ही जाऊन काही सांगायचं का? नाही ना, बिलकुल नाही यायचं त्यांच्या गेमचं. ओके, पाऊस नाही रे. रेडी? स्वतःचा बिलकुल बोलायचं नाही. आपापलं लिहून झालं. शांत बसा. काहीही विचारायचं नाही, तुम्ही फक्त चीअर अप करायचं. मॅडम लक्ष इकडं. चांगला कर रे बाबा फोटो. काय काळजी करा. थँक्यू. पलीकडे जाऊ थोडंसं. सर लक्ष इकडे. चला बढिया. पका सस्पेन्स सांगा.
शपथ तुला आहे दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे मनातल्या मोर पिसांची शपथ तुला आहे दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे बकुळीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात हृदयाची ओळख पटली सुगंधी क्षणाळ फुलांची शपथ तुला आहे मनातल्या मोर पिसांची शपथ तुला आहे दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे शुभ्र फुले व्यथित रचिला चांद तू जुहीचा मनालीस चंद्रोत्सव सावळ्या भुईचा शुभ्र फुले व्यथित रचिला चांद तू जुहीचा मनालीस चंद्रोत्सव सावळ्या भुईचा फुलातल्या त्या चंद्राची फुलातल्या तर पिसांची शपथ तुला आहे भुरभुरता पाऊस होता सोनिया उन्हात गवतातून चालत होतो मोहनी मनात भुरभुरता पाऊस होता सोनिया उन्हात हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी तुझे भास दाटून येती असे अंतरंगी
शपथ तुला आहे दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे शपथ तुला आहे शपथ तुला आहे कळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले गात होतो पुढे मी जात होतो पुढे होतो पुढे त्यात होतो मागेच त्यांचे वळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले केस माझे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले बाग मागे आणि आग होती पुढे पंख पसरीत गेलो मी ज्योती पुढे पंख सारेच कैसे जळू लागले पंख सारेच कैसे जळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले एक सेवक म्हणून मी सेवा दिली लोक उलटून म्हणतात केव्हा दिली एक सेवक म्हणून मी सेवा दिली लोक उलटून म्हणतात केव्हा दिली गोल उलटेच सारे मिळू लागले गोल उलटेच सारे मिळू लागले तेव्हा जीवन मला हे करू लागले गोडी होती मधाची मला जोवरी लाख लटकुनी होते मोहळा परी गोडी होती मधाची मला जोवरी लाख लटकून होते मोहळा परी संपता अर्क सारे संपता अर्क सारे पडू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले काल वामन परी पेरण्याची होती कला एक होती आणि नेत होती मला काल वामन परी पेरण्याची होती कला एक होती आणि नेत होती मला जाणे माझे तिथेही जाणे माझे तिथेही तळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले केस माझे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले धन्यवाद लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा विपणाचा दिमाग तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी
रात सरली आई ग हा बंध विनला भेद शिनला भाव भिनला आई ग भर दुखाची आस जीवाला रोज छळते आई ग माळ कवड्याची घातली ग आग डोळ्यात दाटली ग कुंकवाचा भरून वळवट या कपाळीला लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा आई राजा उध 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 तुळजापूर तुळजा भवानी आईचा उध उद माहूर गडी रेणुका देवीचा उद उद आई अंबाबाईचा उद उद देवी सप्तशृंगीचा उद उद बास कलकलाधिपती गणपती धाव गोंधळाला याव पंढरपूर वासिनी विठाई धाव गोंधळाला याव गाज भजनाची येऊ दे ग झांज सुजनाची वाजू दे ग पत्थरातून फुटल टाहो या प्रतापाचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना जीवन की ये डगर हम लौट आएंगे प्रशांत तुम बुलाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना। धन्यवाद धन्यवाद माझ्या प्रिय दोस्तांनो, माझ्या प्रिय मित्रांनो। चलो ठीक है, अलविदा ना कहना, हम दोबारा भी आएंगे और सालों अगले साल भी आएंगे, हर साल आएंगे। आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा।